महाराष्ट्रात मराठी विषय इयत्ता 12वीपर्यंत सक्तीचा करण्याचा शासन परिपत्रक आदेश 13 सप्टेंबर 2024 रोजी पारित झाला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून करावी यासाठी पुणे जिल्हा मराठी विषय शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अरविंद मोडक आणि कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुडी यांना नुकतेच निवेदन दिले आहे। गत ऑक्टोबर महिन्यात केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे। 13 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाने मराठी विषय इयत्ता 12वीपर्यंत सक्तीचा केलेला आहे, परंतु मराठी भाषा ही सर्व विद्याशाखेत अनिवार्य करून शासन आदेशाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करावी यासाठी राज्य महासंघाने लेखी निवेदनाद्वारे ही विनंती केली आहे। आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मराठी विषय इयत्ता 11वी 12वीसाठी 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये अनिवार्य व्हावा यासाठी निवेदन देण्यात आलं आणि हे निवेदन माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शालामंत्री आणि त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत पोहोचतं व्हावं आणि त्यांच्या माध्यमातून या वर्षापासून मराठी हा विषय 11वी आणि 12वीसाठी अनिवार्य व्हावा हे आमच्या सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने आपण आज या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या वतीने आपला सगळा पुणे जिल्ह्याचा संपूर्ण परिवार या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना या ठिकाणी आपण निवेदन देण्यासाठी सगळेजण आलेलो आहोत। आपला मूळ उद्देश या ठिकाणी असा होता की जो 13 सप्टेंबरला जो आपल्यासाठी जो महत्त्वाचा जो निर्णय झालेला होता 11वी 12वी या वर्गासाठी जो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय जो आहे हा अनिवार्य केलेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी या वर्षी म्हणजे 2025-2026 या शैक्षणिक वर्षापासून झाली पाहिजे हा सगळ्यांना आपल्याचा उद्देश आहे। आणि त्यासाठी आपण आपल्या पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, आपल्या मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत साहेब, त्याचप्रमाणे आपले शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांना त्यांच्यामार्फत हे पत्रव्यवहार जिल्हा कलेक्टर साहेबांच्या मार्फत त्या ठिकाणी जावा हा महत्त्वाचा उद्देश होता। आणि आपल्या मराठीला एक चांगल्या प्रकारचे दिवस या ठिकाणी आलेले आहेत आणि इथून पुढे चांगले दिवस येणार आहेत आणि सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या मराठी विषयासाठी आपण सगळेजण कष्ट करत आहोत, त्याचा 100% आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे। नमस्कार, मी स्वाती रविराज दुधगावकर, बोरवेला मराठी विषय शिक्षक संघटना अध्यक्ष। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रामुख्यानं मराठी विषय 12वीपर्यंत अनिवार्य व्हावा यासाठी आम्ही सर्वजण शिक्षक संघटनेतील मराठी भाषिक नव्हे तर मराठीचे वारकरी भाषेचा हा जो काही संप्रदाय आहे हा जपण्यासाठी इथं सगळे आलेलो आहोत आणि आमचा अट्टास आहे नव्हे तर मराठी भाषिकांचाच हा अट्टास आहे की मराठी भाषा ही 12वीपर्यंत सक्तीची व्हावी। माझी मायबोली मराठी ही फार प्राचीन आहे आणि ती टिकून राहिली पाहिजे हेच संघटनेतील शिक्षकांचं महत्त्वाचं कार्य आहे। आणि एकजुटीनं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय कलेक्टर साहेबांना त्याविषयी निवेदन देण्यासाठी इथं जमा झालेलो आहोत। मायबोली मराठीचा नक्कीच जय जयकार होईल आणि ती भाषा अनिवार्य होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि थांबते।